नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना आता सुरू झालेली आहे. या योजनेचा जी-आर सुद्धा आता फायनली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 5 वर्ष मोफत वीज जी आहे ती दिली जाणार आहे. आता ही वीज नक्की कोणाला मिळणार आहे, कोण यासाठी पात्र आहे, जी-आर मध्ये काय महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे, या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहे. व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे जॉईन करून ठेवा. व्हॉट्सअपला फॉलो करून ठेवा, म्हणजे महत्वपूर्ण छोटे काही अपडेट असतील ते तुम्हाला सुद्धा भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबतचा हा 25 जुलै 2024चा जी-आर आहे. महत्वपूर्ण काय माहिती आहे या जी-आर मध्ये ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर प्रस्तावना पहा. महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 पर्यंत 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत आणि सदर ग्राहकांना महावितरण कंपनी जे आहे ते वीज पुरवठा करण्यात येतो. महावितरण कंपनीतर्फे. आता एकूण ग्राहकांपैकी 16% जे काही कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो आणि कृषी ग्राहकांच्या सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,236 दशलक्ष युनिट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा जो काही वापर आहे तो कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात जो काही कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांचा कृषी पंपांच्या रात्रीच्या काळामध्ये 10 ते 8 तास किंवा दिवस 8 तास 3 फेज विजेची उपलब्ध चक्राकार पद्धतीने करता येते. आता जागतिक हवामानामध्ये जो बदल झालेला आहे आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील जे काही कृषी व्यवसायावर आहे त्याच्यावरती दुष्परिणाम झालेला आहे आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवरती नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी हा अडचणीत आलेला आहे. तर त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर परिस्थितीचा लक्षात घेऊन राज्य शासनाने ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे. या माननीय जे काही उपमुख्यमंत्री होते यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये ही जी घोषणा आहे ती केली होती. आता मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही घोषणा केली होती. यामध्ये कोणाकोणाला फायदा होणार आहे, कोणते शेतकरी पात्र आहेत त्याची माहिती आता या योजनेअंतर्गत दिली आहे. आता काय शासन निर्णय आहेत ते समजून घ्या. भारतातील शेती मुख्यत्वे जे पावसावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या नैसर्गिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या, लक्षात ठेवा, 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकाला एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. याबाबतचा हा जी-आर आहे. योजनेचा जो काही कालावधी आहे त्यांनी दिलेला आहे. पहा कालावधी काय आहे. सदर जी काही योजना आहे ती 5 वर्षासाठी राहणार आहे. म्हणजेच एप्रिल 2024 पासून ते मार्च 2029 पर्यंत ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे असं सांगितलं आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीमध्ये योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 5 वर्ष राबवण्यात येत आहे, परंतु 3 वर्षामध्ये जी कालावधी आहे 3 वर्षाचा, त्यामध्ये जर काही बदल यांना करायचा असेल तर ते नंतर याचा जो आढावा आहे ते नंतर घेतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता पात्र कोणकोणते शेतकरी आहेत ते एकदा समजून घ्या. पात्रता काय आहे तर राज्यातील 7.5 HP पर्यंत, पहा 7.5 HP पर्यंत म्हणजे सर्व जिथे येणार आहेत, जे अगोदरचे HP असतील 3, 3.5 सगळे 7.5 HP पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतकरी ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे. 7.5 HP पर्यंत जे काही शेतीपंपाचा मंजूर भार आहे, ज्या शेतीपंप ग्राहकाचा, असे सर्व शेतकरी या योजनेमध्ये पात्र राहणार आहेत. आता जी काही योजनेची अंमलबजावणीची आहे ती कशी पद्धत आहे ते पहा. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास
विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारी अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडे महावितरण कंपनीला अग्रिमी स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे. जी काही रक्कम आहे ती शासन महावितरण कंपनीला देणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि ती जी रक्कम आहे ती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तसंच एक मुद्दा त्यांनी सांगितला आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण जी.आर होता. आपल्या शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.